नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो आपला पेपर आहे, या पेपरमधील असणारं जे चौथं युनिट आहे, या चौथ्या युनिटच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं जकाती आणि कोटा या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करत असताना सुरुवातीला आपण जकातीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं मुक्त व्यापार आणि संरक्षणाचं धोरण नेमकं काय आहे याबाबतची चर्चा सुरुवातीला करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो विषय आहे, यामध्ये जकाती आणि कोटा हे जे काही घटक आहेत, हे घटक अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं त्या अनुषंगानं सुरुवातीला मुक्त व्यापार म्हणजे काय आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं संरक्षणाचं धोरण म्हणजे नेमकं काय, त्याचं समर्थन आणि त्याचे विरोधी मुद्दे नेमके कुठले आहेत याबाबतची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं देशामध्ये किंवा देशाचा आर्थिक विकास घडवून आणत असताना आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी धोरण हे अत्यंत उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं 1991 नंतर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ही जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमुळं प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराला जी चालना आहे ही चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. परंतु व्यापारी धोरणामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अटी आहेत, या अटींमुळं किंवा वेगवेगळ्या नियमांच्यामुळं अविकसित आणि जे विकसनशील देश आहेत, या देशांच्या व्यापारावरती आणि त्यांच्या आर्थिक विकासावरती जो अनुकूल परिणाम आहे, हा अनुकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्यानं हे जे झालेले अनुकूल परिणाम आणि प्रतिकूल परिणाम यांचा विचार करत असताना प्रामुख्यानं जे प्रतिकूल परिणाम आहेत, हे प्रतिकूल परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी धोरण हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं एखादा देश कितीही विकसित असला तरी त्याला काही वस्तूंच्या दृष्टिकोनातून इतर देशांच्या वरती अवलंबून राहावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार ही सर्वच देशांची अत्यावश्यक बाब झालेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं जगामधील सर्वच देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारापासूनचा जो लाभ आहे, हा लाभ प्राप्त होत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करत असताना प्रामुख्यानं सुरुवातीला आपण मुक्त व्यापाराचं धोरण किंवा त्याला आपण फ्री ट्रेड असं म्हणत असतो, हे नेमकं काय आहे याबाबतची सुरुवातीला जी चर्चा आहे ही चर्चा करणार आहोत. आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं या मुक्त व्यापाराचं समर्थन नेमकं का केलं जातं आणि त्याच्या विरोधी असणारे जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे नेमके कुठले आहेत याबाबतची चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक क्रियाशी संबंधित असलेलं जे काही धोरण आहे, हे धोरण म्हणजे व्यापार नीती असं आपण त्याला म्हणत असतो. व्यापाराचं धोरण हे आर्थिक धोरणाचा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. देशानं ठरवलेली जी वेगवेगळी उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारविषयक धोरण महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं देशाचा आर्थिक विकास असेल, त्याचबरोबर संपन्न समाजाची असणारी निर्मिती असेल, लोकांना उच्च राहणीमान प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं हे जे परकीय व्यापाराचं धोरण आहे, हे उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं देशाच्या परकीय व्यापाराच्या संदर्भामध्ये असणारी जी काही धोरणे आहेत, त्या धोरणांचा विचार करत असताना प्रामुख्यानं मुक्त व्यापार आणि संरक्षणाचं धोरण ही जी दोन धोरणं आहेत, ती अत्यंत उपयुक्त असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. या दोन धोरणांची असणारी जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं मुक्त व्यापाराचा अर्थ नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा सुरुवातीला आपण करणार आहोत. प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं अंतर्गत व्यापार खुलेपणानं चालतो, त्याच पद्धतीनं आणि मोकळेपणाने जर परकीय व्यापार होत असेल तर त्याला आपण मुक्त व्यापार असं म्हणत असतो. म्हणजेच वेगवेगळ्या देशाच्या परस्परांशी होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या देवघेवीवरती
किंवा आयात निर्यातीवरती सरकारकडून कुठलीही बंधने जर लादली जात नसतील तर त्याला आपण काय म्हणतो, खुला व्यापार असं म्हणत असतो. प्रामुख्यानं हा जो खुला व्यापार आहे किंवा मुक्त व्यापार आहे, या व्यापारामध्ये प्रामुख्यानं आयात आणि निर्यात या ज्या दोन्ही क्रिया आहेत या अगदी सहजपणे घडून येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच ज्या व्यापाराच्या धोरणामध्ये देशी म्हणजेच की देशांतर्गत आणि परकीय माल यामध्ये कसलाही भेदभाव न करता मालाच्या आयात निर्यातीवरती कुठलीही बंधने न लादता, त्याचबरोबर देशी मालाच्या निर्यातीला कसलंही प्रोत्साहन न देता जर व्यापाराचं धोरण राबवलं जात असेल तर त्याला या ठिकाणी आपण मुक्त व्यापार असं म्हणत असतो. प्रामुख्यानं ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती या आपल्या ग्रंथामध्ये मुक्त व्यापार किंवा खुल्या व्यापाराचं धोरण याचं समर्थन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या वेळेला अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सारख्याच व्यापारी धोरणानं चालवला जातो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा त्या व्यापाराला मुक्त व्यापार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या मुक्त व्यापाराच्या तत्वानुसार मालाची आयात आणि निर्यात ही पूर्णतः मुक्तपणे केली जात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रामुख्यानं यावरती कसल्याही स्वरूपाचे निर्बंध किंवा नियंत्रणं घातली जात नाहीत. अशा व्यापारामध्ये प्रामुख्यानं आयात आणि निर्यात याच्यामध्ये जकातीचा कुठलाही अडथळा असता कामा नये. त्याचबरोबर निर्यातीसाठी कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन देश देत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की मुक्त व्यापाराचं हे जे तत्व आहे हे तत्व प्रामुख्यानं नैसर्गिक असलेलं आपल्याला दिसून येतं आणि प्रामुख्यानं त्याचा जो लाभ आहे हा लाभ व्यापारामध्ये सहभागी होणारे जे काही देश आहेत या देशांना प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं या सर्व बाबींचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं लिंत्से यांनी स्पष्ट केलेलं आहे की खुला व्यापार म्हणजे जग ही एकच बाजारपेठ आहे असं मानून आयात आणि निर्यातीवरती कुठल्याही स्वरूपाची बंधने या ठिकाणी लादली जात नसतील तर त्याला या ठिकाणी आपण मुक्त व्यापाराचं धोरण असं म्हणत असतो. म्हणजेच प्रामुख्यानं साध्या भाषेमध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं की मुक्त व्यापारामध्ये देशामधून निर्यात होणाऱ्या आणि देशामध्ये आयात होणाऱ्या कुठल्याही वस्तू आणि सेवा याच्यावरती कुठलीही बंधनं म्हणजेच की कुठल्याही स्वरूपाची जकात किंवा इतर कुठलेही कर आकारले जात नाहीत. आयात आणि निर्यात ही पूर्णतः मुक्तपणे होत असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच की या सर्व बाबींना आपण काय म्हणत असतो तर मुक्त व्यापार असं म्हणत असतो. प्रामुख्यानं हा जो मुक्त व्यापार आहे या मुक्त व्यापाराचं समर्थन नेमकं का केलं जातं या अनुषंगानं आलेले जे वेगवेगळे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिलं तत्व आपल्याला सांगता येतं नैसर्गिक तत्व. प्रामुख्यानं आपण पाहतो की साधारणतः आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये वस्तूच्या देवघेवीवरती कुठलेही निर्बंध नसणं हे एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक तत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं राजकीय किंवा भौगोलिक सीमा या मानवनिर्मित असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. राजकीय धोरणामुळं आणि युद्धामुळं या सीमा बदलू शकतात. याचा अर्थ काय तर देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा या कृत्रिम किंवा मानवनिर्मित असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचा विचार करून दोन देशांमधील वस्तूच्या देवघेवीवरती नियंत्रण ठेवणं हे अनैसर्गिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचं समर्थन करता येणार नाही. स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुक्त व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नैसर्गिक तत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचं समर्थन करत असताना स्मिथने सांगितलेलं आहे की जोपर्यंत विदेशातील मालाचं उत्पादन हे त्याच मालाच्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये अधिक सोयीचं आणि स्वस्त होतं तोपर्यंत अशा मालाची आयात दोन्ही देशांना फायदेशीर ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने ज्या देशामध्ये वस्तूचं उत्पादन स्वस्त होतं असा देश काय करतो त्या वस्तूचं उत्पादन करतो आणि ती वस्तू इतर देशांना निर्यात करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे एक
नैसर्गिक तत्व असल्याचं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि प्रामुख्यानं त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं समर्थनाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो लाभदायक तत्व. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराचं धोरण जो देश अवलंबतो त्या देशातील नैसर्गिक साधनसामग्री, भांडवल, मनुष्यबळ यांचा तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांताशी सुसंगत अशा पद्धतीनं वाटप घडून येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. वेगवेगळ्या देशातील परिस्थिती विशिष्ट प्रकारच्या वस्तूच्या उत्पादनास अनुकूल असलेलं आपल्याला दिसून येते आणि प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून त्या देशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन सापेक्षतेनं कमी खर्चामध्ये होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पादन जर कमी खर्चामध्ये होत असेल तर प्रामुख्यानं ते लाभदायक ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करून त्या वस्तूचं उत्पादन देशामध्ये करणं हे फायदेशीर ठरतं आणि इतर देशाच्या तुलनेमध्ये प्रामुख्यानं ते कमी किफायतशीर खर्चामध्ये देशात जर तयार होत असेल तर ते निर्यात करून फायदा मिळवणं हे लाभदायक तत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्मिथ यांनी सांगितलेलं आहे की ज्या वस्तू परदेशातून आणल्या असता त्या देशात तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी किमतीत जर मिळत असतील तर परदेशातून त्या वस्तू मागवण्यामध्ये काहीही अयोग्य नाही असं स्मिथ यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं म्हणजेच हे जे काही लाभदायकतेचं तत्व आहे त्या तत्वाच्या अनुषंगानं प्रामुख्यानं मुक्त व्यापाराचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा समर्थनाचा मुद्दा सांगता येतो की भौगोलिक विशेषीकरण. प्रामुख्यानं भौगोलिक विशेषीकरणाच्या संदर्भामध्ये याला या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण श्रम विभागणी असं सुद्धा म्हणू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं तर देशात विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे ही मुबलक प्रमाणामध्ये असते. त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांची विपुलता एखाद्या विशिष्ट देशामध्ये असते. साहजिकच त्या वस्तूचा उत्पादन खर्च संबंधित देशामध्ये कमी प्रमाणामध्ये येतो. शिवाय त्या ठिकाणची असणारी जी काही साधन सामग्री आहे या साधन सामग्रीचा कार्यक्षमतेने वापर झाल्यामुळं दर्जेदार वस्तूचं उत्पादन कमी खर्चामध्ये करता येतं आणि साहजिकच ती वस्तू इतर राष्ट्रांना सुद्धा कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतं की ढाक्याचे मलमल असेल, चेन्नईचे कापड असेल, पोर्तुगालमध्ये द्राक्षेपासून बनवलेली वाईन असेल, भारतातील ज्यूटच्या वस्तू या आंतरराष्ट्रीय व्यापारावरती कुठलेही निर्बंध जर नसतील तर प्रामुख्यानं या वस्तू कमी खर्चामध्ये तयार होतात आणि त्या इतर देशांना परवडतात. म्हणून या वस्तू असे देश काय करतात तर मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतात. त्या वस्तू आपल्या देशात तयार करण्यापेक्षा आयात करून त्याचा उपभोग घेणं किंवा त्याचा लाभ घेणं हे त्या देशांना स्वस्त पडत असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने या ठिकाणी आपण त्याला भौगोलिक विशेषीकरण असं म्हणत असतो. त्यानंतर त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा चौथा समर्थनाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो स्पर्धा शक्तीत वाढ. प्रामुख्यानं मुक्त व्यापाराच्या धोरणामुळं सर्वच देश काय करतात तर मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारतात आणि प्रामुख्यानं देशात उत्पादन होणाऱ्या वस्तूंची कोणत्याही देशामध्ये विक्री होऊ शकते याचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं काय होतं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्तारते. आयात निर्यातीवरती कुठल्याही स्वरूपाची बंधने नसल्यामुळं प्रामुख्यानं वस्तू एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज निर्यात किंवा आयात करता येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रातील उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणता येते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याच्यामुळे काय होते वाढते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा वाढल्यामुळं श्रमिकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून येते. त्याचबरोबर उत्पादन तंत्रामध्ये बदल घडून येतो. आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं करून निर्यात करता येईल अशा स्वरूपाच्या वस्तूंचा दर्जा या ठिकाणी टिकवला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीला स्वातंत्र्य
त्या ठिकाणी प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रत्येक ग्राहक श्रेष्ठ दर्जाच्या आणि कमी किमतीच्या असलेल्या वस्तूंची खरेदी करत असतो आणि याचा परिणाम म्हणून उत्पादक आपल्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच की स्पर्धा शक्ती या ठिकाणी वाढते. चांगल्या दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये उत्पादन करून त्या निर्यात करण्यावरती भर या ठिकाणी दिला जातो आणि त्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापाराचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवा समर्थनाचा मुद्दा सांगता येतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ. प्रामुख्याने मुक्त व्यापारामुळं प्रत्येक देश आपल्या भौगोलिक नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त आणि योग्य पद्धतीनं वापर करतो आणि त्यामुळं देशामध्ये असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. कुठल्याही वस्तूंची निर्यात करत असताना निर्बंध कमी असल्यामुळं प्रामुख्याने निर्यात वाढते आणि परकीय चलन या ठिकाणी प्राप्त होतं. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडून येते आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा सहावा मुद्दा आपल्याला सांगता येतो मक्तेदारीला आळा. प्रामुख्यानं मुक्त व्यापाराच्या धोरणामुळं व्यापारी वर्गामध्ये असणारी जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा वाढते आणि त्यामुळं जी मक्तेदारी आहे ही मक्तेदारी रोखली जाते. प्रामुख्यानं वस्तूच्या किमती प्रमाणापेक्षा जास्त ठेवून किंवा कमी दर्जाच्या वस्तूंची विक्री करून ग्राहकांचं शोषण या ठिकाणी करता येत नाही. प्रामुख्यानं महाग वस्तू ग्राहक खरेदी करणार नाही. कमी किमतीच्या वस्तू आणि दर्जेदार वस्तूंची विक्री त्यामुळे वाढते. प्रामुख्यानं खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं व्यापारामध्ये असणाऱ्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या अनिष्ट प्रथांना या ठिकाणी लगाम बसतो. म्हणजेच मक्तेदारीवरला नियंत्रण करणं या ठिकाणी सोपं होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापाराचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जातं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो उत्पादन प्रमाणामध्ये वाढ. सर्वच देश काय करत असतात मुक्त व्यापारी धोरणाचा अवलंब करतात आणि प्रामुख्यानं त्यामुळं प्रत्येक देशाच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं उच्च दर्जाच्या आणि कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तूंचं प्रत्येक देश मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करतो आणि त्या वस्तूंना जागतिक मागणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि मागणी वाढल्यामुळं प्रामुख्यानं प्रत्येक देशामध्ये असणारी जी काही उत्पादन प्रमाण आहे हे उत्पादन प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आठवा मुद्दा आपल्याला सांगता येतो बाजारपेठांचा विस्तार. प्रामुख्यानं सर्वच देशांनी जर खुल्या व्यापारी धोरणाचा अवलंब केला तर एका देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू सर्वच देशांमध्ये विकल्या जातात. साहजिकच राजकारणामुळं किंवा भौगोलिक सीमांच्यामुळं निर्माण होणारे अडथळे या ठिकाणी दूर होतात. प्रत्येक वस्तू जगातील कुठल्याही बाजारपेठामध्ये विकता येत असल्यामुळं प्रत्येक वस्तूला जागतिक बाजारपेठ प्राप्त होत असलेल्या आपल्याला दिसून येते. ग्राहकांना हव्या त्या वस्तू खरेदी करता येतात आणि त्यामुळं उत्पादकांचा जो फायदा आहे हा फायदा होतो. म्हणजेच की बाजारपेठांचा विस्तार या मुक्त व्यापारामुळे प्रचंड प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. नवा मुद्दा आपल्याला सांगता येतो उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा. आपण पाहिलं की प्रामुख्यानं सर्वच वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकल्या जात असल्यामुळं प्रत्येक उत्पादक काय करत असतो तर नवनवीन उत्पादन तंत्राचा वापर करून दर्जेदार वस्तू कमी खर्चामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं आपल्या उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न करतो. स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं आपली वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी खर्चामध्ये विकली जावी या दृष्टिकोनातून तो नवनवीन उत्पादन तंत्राचा वापर करून आपला उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच प्रामुख्यानं उत्पादन तंत्रामध्ये जी सुधारणा आहे ही सुधारणा घडून येत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुक्त व्यापाराच्या समर्थनाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो तुलनात्मक खर्च सिद्धांताचा आधार. प्रामुख्यानं मुक्त व्यापार हा तुलनात्मक खर्च सिद्धांताचा आधार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या तुलनात्मक खर्च सिद्धांतानुसार प्रत्येक देश
इतर देशातून अशाच वस्तूंची आयात करतो की जो त्या देशात कमी खर्चामध्ये उत्पादित होतो. म्हणजेच की प्रामुख्याने प्रत्येक देश काय करेल की अशाच वस्तूंची आयात करेल की ज्या कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध होतात आणि त्या वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादन करत असताना येणारा खर्च जास्त असतो. अशा वस्तू देश काय करत असतो, आयात करत असतो. म्हणजेच की तुलनात्मक खर्च सिद्धांताचा आधार हा मुक्त व्यापार असलेला आपल्याला दिसून येतो. त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 11वा मुद्दा आपल्याला सांगता येतो उत्पादन घटकाचं युक्त वाटप. उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याचा विचार करता प्रामुख्यानं खुल्या व्यापाराचं धोरण फायदेशीर ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं उत्पादन घटकांचा विचार करत असताना व्याजाचे दर, मजुरीचे दर, खंड हे त्या घटकांच्या सीमांत उत्पादकतेनुसार ठरत असतात. घटक बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा निर्माण झाल्यामुळं एखाद्या घटकाला त्याच्या वाजवी मोबदल्यापेक्षा कमी मोबदला मिळाला तर तो घटक त्या व्यवसायातून बाहेर पडेल आणि सर्वच उत्पादन घटकांना रास्त मोबदला मिळून उत्पादन घटकांचा योग्य पद्धतीनं वापर किंवा त्याचं युक्त वाटप या ठिकाणी करता येत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो उपभोक्त्यांच्या संतोषाधिक्यामध्ये वाढ. प्रामुख्यानं मुक्त व्यापाराच्या धोरणामुळे काय होतं तर देशातील उपभोक्त्यांना एखादी वस्तू हातची जाऊ नये म्हणून तिला जी जास्तीत जास्त किंमत तो देण्यास तयार असतो त्याला या ठिकाणी आपण उपभोक्त्याचं संतोषाधिक्य असं म्हणत असतो. आणि त्यापेक्षा म्हणजेच की तो जी जास्तीत जास्त किंमत देण्यास तयार असतो त्यापेक्षा ती वस्तू त्याला कमी किमतीस जर उपलब्ध होत असेल तर त्याला लाभाधिक्य प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रत्येक उपभोक्त्यांना त्यांच्या आवडीनुसार वस्तूची जी निवड आहे ही निवड करता येते. उपभोक्त्यांना श्रेष्ठ दर्जाची वस्तू कमी किमतीमध्ये उपलब्ध होते आणि त्यामुळं त्याच्या एकूण समाधानामध्ये जी वाढ आहे ही वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो औद्योगिक विकासाला चालना. प्रामुख्यानं जगातील सर्वच देशांनी खुल्या व्यापारी धोरणाचा जो अवलंब आहे हा अवलंब केल्यामुळं सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम उपयोग आपल्याला करता येतो. कारखानदारी आणि व्यापारामध्ये त्याच्यामुळे वाढ घडून येते. देशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि यामुळं औद्योगिक विकासाला जी चालना आहे ही चालना प्राप्त होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा 14वा मुद्दा आपल्याला सांगता येतो आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं एका देशात उत्पादित झालेल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये सहजासहजी विकता येतात आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशातील व्यापाऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी वाढीस लागतं. वेगवेगळ्या देशातील लोक त्याचबरोबर त्या लोकांच्यामध्ये असणाऱ्या स्नेह याच्यामध्ये वाढ घडून येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की आंतरराष्ट्रीय सहकार्य याला चालना प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो कर्जदार देशाला तूट भरून काढण्याची संधी. प्रामुख्यानं विदेशी व्यापारामुळं किंवा खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं एखाद्या देशाच्या व्यवहार तोलात निर्माण झालेली तूट प्रामुख्यानं आपल्या देशातून निर्यात वाढवून ती भरून काढता येणं शक्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापाराचे जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो राजनैतिक भ्रष्टाचारावर नियंत्रण. व्यापारामध्ये संरक्षणाच्या धोरणामध्ये भेदभाव केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. पक्षपातीपणामुळे काय होतं तर राजकीय भ्रष्टाचार या ठिकाणी वाढतो. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं राज्यकर्त्यांना अशी हस्तक्षेपाची कुठलीही संधी प्राप्त होणार नाही आणि जो राजनैतिक भ्रष्टाचार आहे त्याला या ठिकाणी पायाबंद बसेल. त्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापाराचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो तेजी मंदीवरती नियंत्रण. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय वस्तूची आयात निर्यात होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं यामुळं देशामध्ये निर्माण होणारी जी तेजी मंदी आहे याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करता येतं. समजा एखाद्या देशात मंदीची लाट आली तर वस्तूच्या किमती कमी होतील
अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये त्याची मागणी वाढून त्याच्या किमतीमध्ये वाढ घडवून आणता येत असलेली आपल्याला दिसून येते. उलट देशामध्ये जर भाववाढ झाली तर देशाची निर्यात कमी करून आयात वाढवता येते आणि त्यामुळे वस्तूचा पुरवठा वाढून किमती कमी होण्याच्या ठिकाणी काय होते, मदत होते. म्हणजेच की तेजी मंदीवरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मुक्त व्यापाराचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो अल्पविकसित देशांचा विकास. प्रामुख्यानं मुक्त व्यापारामुळं जे अविकसित किंवा मागासलेले देश आहेत त्या देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक देश स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या उत्पादनाचा दर्जा जास्तीत जास्त चांगला ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि यामुळे काय होईल, स्पर्धा वाढेल, कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडून येईल, नवनवीन शोध अल्पविकसित देशांच्या मध्ये लावले जातील, व्यवस्थापन तंत्र आणि विक्री तंत्र याच्यामध्ये बदल घडवून आणला जाईल. प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून अल्पविकसित देशांचा जो विकास आहे हा विकास घडून येईल. आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो सुवर्ण परिमाणाचे लाभ. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीप्रमाणे यशस्वी होण्याच्या दृष्टीनं चलनाच्या खरेदी विक्रीवरती कोणतेही नियंत्रण असता कामा नयेत. मुक्त व्यापारामध्ये अशी नियंत्रणे असत नाहीत. मुक्त व्यापार हा सुवर्ण परिमाण पद्धतीला अधिक जवळचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं खुल्या व्यापारामध्ये सुवर्ण चलन पद्धतीनं अधिक लाभ आपल्याला प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं मुक्त व्यापाराचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या समर्थनाच्या बरोबरच मुक्त व्यापाराच्या विरोधी असणारे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची सुद्धा थोडक्यामध्ये चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं त्यातील पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो राष्ट्रहिताला घातक. प्रामुख्यानं आपण पाहतो की जगातील सर्वच देशांनी मुक्त व्यापारी धोरणाचा जर अवलंब केला तर विकसित देशातील उद्योगांमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू सर्वच देशांच्या मध्ये विक्रीसाठी पाठवल्या जातील. अल्पविकसित देशात उत्पादित झालेल्या वस्तू विकसित देशांच्या मध्ये स्वस्त आकर्षक स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत आणि त्यामुळं अविकसित देशातील उद्योगधंदे बंद पडतील, अविकसित देशामध्ये बेकारी वाढेल, अर्थव्यवस्था विस्कळीत होईल, गरीब आणि विकसित राष्ट्राला खुला व्यापार हा मारक ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजेच की प्रामुख्यानं राष्ट्रहिताला घातक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो म्हणून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर त्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतं मुक्त व्यापाराच्या गृहीताचा अभाव. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराच्या धोरणापासून मिळणारे असंख्य फायदे हे अनेक गृहीतांच्या वरती आधारित असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ देशातील उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, बाजारपेठेमध्ये असणारी पूर्ण स्पर्धा, किंमत यंत्रणेचं अस्तित्व ही जी काही गृहीत आहेत ही गृहीत प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाहीत आणि या गृहीतांवरती आधारलेला हा जो खुला व्यापार आहे या खुल्या व्यापाराचे लाभ प्राप्त होणार नाहीत म्हणून प्रामुख्यानं त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो तुलनात्मक खर्च सिद्धांत अव्यवहार्य. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराचं तत्व हे तुलनात्मक खर्च सिद्धांतावरती आधारित आहे असं आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक देश काही ठराविक वस्तूंच्या बाबतीमध्येच विशेषीकरण करतो परंतु त्यामुळे इतर उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि याचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं एखाद्या देशामध्ये विशिष्ट वस्तू आयात करण्याशिवाय कुठलाही पर्याय या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं तुलनात्मक खर्च सिद्धांत हा अव्यवहार्य ठरत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा चौथा मुद्दा आपल्याला सांगता येतो असंतुलित विकास. वेगवेगळ्या देशांनी खुल्या व्यापारी धोरणाचा पुरस्कार केल्यामुळं भौगोलिक विशेषीकरण या ठिकाणी घडून येतं आणि त्यामुळं देशात काही विशिष्ट उद्योगधंद्यांचीच वाढ घडून येते आणि यामधून असंतुलित आर्थिक विकासाची जी समस्या आहे ही समस्या निर्माण होते. समजा या ठिकाणी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था फक्त 1-2 उद्योगावरतीच जर अवलंबून असेल तर त्या उद्योगामध्ये जर आर्थिक मंदीचं संकट आलं तर त्या देशाची असणारी संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रामुख्याने त्याला
विरोध केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. 5वा मुद्दा आपल्याला सांगता येतो, इतर देशांच्या वरती अवलंबून वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रत्येक देशानं नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर करून आपल्या देशामध्ये कमीत कमी खर्चामध्ये उत्पादित होणारी वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध केली जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे खुल्या व्यापाराचं तत्व आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं जोपर्यंत दोन देशांचे राजकीय आणि आर्थिक संबंध चांगले आहेत तोपर्यंतच हे धोरण उपयुक्त ठरतं आणि ते लाभदायक ठरतं. परंतु जर राजकीय संबंध जर बिघडले किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले तर त्या वस्तूची आयात बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रामुख्यानं आपल्याला इतर देशांच्या वरती असणारं जे काही अवलंबित्व आहे हे हानिकारक किंवा मारक ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा 6वा त्याच्या विरोधी मुद्दा आपल्याला सांगता येतं, आरोग्याला घातक आणि चैनीच्या वस्तूंची आयात. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराच्या धोरणामध्ये बऱ्याच वेळेला आरोग्याला घातक आणि चैनीच्या वस्तूंची आयात ही प्रचंड प्रमाणावरती केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आयात निर्यातीवरती कुठलेही निर्बंध नसल्यामुळं घातक आणि अनिष्ट वस्तूंच्या व्यापाराला प्रोत्साहन प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आवश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या ऐवजी दारू असेल, अफो असेल, गांजा असेल, ब्राऊन शुगर असेल, या ज्या आरोग्याला घातक वस्तू आहेत या वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जीवनावश्यक वस्तूच्या उत्पादनाच्या ऐवजी प्रामुख्यानं महागड्या आणि चैनीच्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की चैनीच्या वस्तूंची आयात वाढण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो, देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा दुरुपयोग. प्रामुख्यानं खुल्या व्यापारी धोरणामुळं प्रत्येक देश त्या देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूची अन्य देशाला निर्यात करत असतो आणि असं उत्पादन करत असताना देशामध्ये असणारी जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे तिचा जास्तीत जास्त आणि अयोग्य पद्धतीनं वापर या ठिकाणी केला जातो आणि प्रामुख्यानं काही कालावधीनंतर या साधन सामग्रीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजेच देशातील नैसर्गिक साधन सामग्रीचा दुरुपयोग हा निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा विरोधी मुद्दा आपल्याला सांगता येतो, अतिउत्पादनाचे संकट. प्रामुख्यानं खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं आणि देशामध्ये आयात निर्यातीवरती कुठलेही निर्बंध नसल्यामुळं मागणीचा कुठलाही विचार न करता उत्पादनाची पातळी कायम वाढती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून देशामध्ये अतिउत्पादनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. प्रचंड प्रमाणामध्ये वस्तूचं जर उत्पादन झालं आणि त्याची मागणी जर कमी प्रमाणामध्ये झाली तर अशा वेळेला देशामध्ये असणारे जे काही साधन सामग्री आहे ही साधन सामग्री नष्ट किंवा तिचा गैरवापर किंवा दुरुपयोग होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच की अतिउत्पादनाच्या स्थितीमुळे वस्तूच्या किमती कमी होऊ शकतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून प्रामुख्यानं त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो, गळे कापूस स्पर्धा. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळे काय होतं, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा निर्माण होते. प्रामुख्यानं आपला माल विदेशामध्ये विकण्याच्या दृष्टिकोनातून अनेक देश आपल्या अवपुंजनाचं धोरण किंवा त्याला आपण डम्पिंग असं म्हणत असतो. म्हणजेच डम्पिंग म्हणजे काय, तर आपल्या वस्तू विदेशामध्ये कमी किमतीला विकण्याचं धोरण प्रामुख्यानं काय केलं जातं, राबवलं जातं आणि यामुळं प्रामुख्यानं गळे कापूस स्पर्धा निर्माण होते. या दृष्टिकोनातून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो, देशात संरक्षण उद्योगाची उभारणी करण्यामध्ये अडचण. प्रामुख्यानं विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाला शांततेची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु वेगवेगळ्या देशामध्ये शांतता राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देश आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. देशाचं लष्करी सामर्थ्य वाढवत असताना
देशात संरक्षणाचं साहित्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मुक्त व्यापाराच्या धोरणाचा जर अवलंब या ठिकाणी केला तर अल्पविकसित देशांना इतर उद्योगाप्रमाणेच संरक्षणाच्या साहित्याची निर्मिती करणारे उद्योगधंदे उभारत असताना अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळे अल्पविकसित देश आर्थिक दृष्टीनं आणि संरक्षणाच्या दृष्टीनं दुबळे होतील. लष्करी दुर्बलता म्हणजेच राजकीय गुलामगिरी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो युद्धकालीन धोका. खुला व्यापार प्रामुख्यानं खुल्या व्यापारी धोरणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक वस्तूंसाठी आपण परदेशावरती अवलंबून असतो आणि प्रामुख्यानं युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशातील आयात निर्यातीवरती परिणाम होतो आणि प्रामुख्यानं जर आपण इतर देशांच्या वरती काही वस्तूंच्या बाबतीमध्ये जर अवलंबून असू तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशी आयात तो देश काय करतो बंद करू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या विशिष्ट वस्तूची देशामध्ये टंचाई निर्माण होते. म्हणजेच की प्रामुख्यानं युद्धकालीन धोका या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही वस्तूच्या बाबतीमध्ये देश स्वयंपूर्ण असणं हे अत्यावश्यक असतं आणि म्हणून प्रामुख्यानं मुक्त व्यापाराला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो बाल उद्योगांसाठी घातक. म्हणजेच की नव्यानंच उदयाला आलेले जे काही उद्योग आहेत हे उद्योग प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत आणि त्यामुळं काही हे उद्योग लगेच त्या ठिकाणी काय होतील बंद पडतील. म्हणजेच की प्रामुख्यानं जे नवीन उद्योग आहेत किंवा नव्यानं उद्योगाची सुरुवात झालेली आहे असे उद्योगधंदे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाहीत आणि त्या उद्योगांच्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापार हा घातक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो विकसित आणि अविकसित देशांमध्ये असणारं अंतर. जगामधील राष्ट्रांनी खुल्या व्यापारी धोरणाचा अवलंब केला आणि अविकसित देशाला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू विकसित देशांच्याकडून मिळू लागल्या तर त्यामुळं विकसित देश अधिक संपन्न होतील तर अल्पविकसित देशात उद्योग व्यवसायाच्या उभारणीचे प्रयत्न न झाल्यामुळं ते देश गरीबच राहतील. म्हणजेच की प्रामुख्यानं विकसित आणि अविकसित देशांमध्ये निर्माण होणारं हे जे अंतर आहे हे सातत्यानं वाढत जाईल. त्या दृष्टिकोनातून त्याला विरोध केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो राष्ट्रीय वैरभाव. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळे काय होणार आहे देशांच्या मध्ये अयोग्य स्वरूपाची स्पर्धा वाढीला लागेल. निर्यातदार काय करतील मोठ्या प्रमाणावरती अवपुंजन किंवा डम्पिंग करतील किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये युद्ध किंवा किंमत युद्ध सुरू होईल आणि यासारख्या अयोग्य स्पर्धेला देशांना तोंड द्यावे लागतील आणि त्यामुळं देशांच्या मध्ये जो काही वैरभाव आहे हा वाढीला लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे प्रामुख्यानं मुक्त व्यापाराला विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो सरकारी उत्पन्न. प्रामुख्यानं सरकारनं संरक्षणाच्या धोरणाचा जर अवलंब केला तर आयात निर्यातीच्या माध्यमातून कर आकारून सरकारला भरपूर उत्पन्न प्राप्त करता येतं. नंतर हे उत्पन्न विकास कार्यक्रमासाठी वापरता येतं. परंतु खुल्या व्यापाराच्या धोरणामुळं सरकारला किंवा सरकार कुठल्याही स्वरूपाच्या जकाती आकारत नसल्यामुळं किंवा कुठलीही परवाना फी घेत नसल्यामुळं सरकारला बऱ्याच उत्पन्नाला मुकावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि सरकारचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न खुल्या व्यापारामुळं घटत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आता शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो औद्योगिक विविधतेचा अभाव. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळे काय होतं स्वदेशामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या उद्योगाची उभारणी करता येत नाही. इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये ज्या उद्योगांना पोषक वातावरण आहे असे थोडेच उद्योग देशामध्ये उभारले जातात आणि बहुतेक उद्योग किंवा अनेक उद्योगांना देशाला मुकावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या कारणांच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर मुक्त व्यापाराला जो विरोध आहे हा विरोध केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी आपण मुक्त व्यापार म्हणजे काय, मुक्त व्यापाराच्या समर्थनाचे मुद्दे आणि मुक्त व्यापाराच्या विरोधी असणारे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.